आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये मटण दम बिर्याणी करणार आहोत. अगदी हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल आपली ही मटण दम बिर्याणी तयार होते. यामध्ये मी भरपूर टिप्स सांगणार आहे. जसं राईस कितपत शिजवायचा, तो मोकळा होण्यासाठी काय-काय याच्यासाठी आपल्याला टिप्स वापरायच्या आहे. त्यानंतर मटण कसं शिजवायचं, हा बिर्याणी मसाला कसा करायचा, यासारख्या बारीक-सारीक खूप साऱ्या टिप्स सोबत मी इथे आज मटण दम बिर्याणीची रेसिपी शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. चला तर आजच्या आपल्या या मटण दम बिर्याणीच्या ट्युटोरियलला सुरुवात करूया. तुम्ही ही मटण दम बिर्याणी किंवा बिर्याणी मुळातच पहिल्यांदा करत असाल ना, तरीही ही तुम्हाला अगदी परफेक्ट जमणार आहे. तर हा व्हिडिओच मी तुमच्यासाठी असा बनवला आहे, ज्यामुळे तुम्हाला या बिर्याणीची इत्थंभूत माहिती कळेल आणि तुमची बिर्याणी कधीच चुकणार नाही. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी व सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मस्त अशी मटण दम बिर्याणी करायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. तर कांदा चिरायचा कसा, तर आपण मधून कट केल्यानंतर हे जे देठाचा भाग दिसतो ना छोटासा, जो थोडासा पांढरा भाग दिसतो तो काढून घ्यायचा. तो काढून घेतल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण हा कांदा चिरतो तर तो छान पातळ स्लाइसमध्ये चिरला गेल्यानंतर तो छान मोकळा होतो. तर हे बघा, या पद्धतीने मी पूर्ण कांदा चिरून घेतलेला आहे. अगदी पातळ आपला हा कांदा चिरून झालेला आहे. आता आपण याला तळून घेऊ. तळताना तेल सुरुवातीला छान गरम असावं आणि गरम तेलामध्ये आपण हे कांदे छान डार्क रंगावरती तळून घ्यायचे आहे. तर आपल्याला 1 ते 2 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मीडियम गॅसवर आपल्याला हे कांदे तळून घ्यायचे आहे. जसं कांदा तळला जातो तसा गॅस कमी करायचा आणि सगळ्यात शेवटी कमी गॅसवर 1 मिनिट ठेवून कांदा छान क्रिस्पी होतपर्यंत असा डार्क रंगापर्यंत तळून घ्यायचा. तर हे बघा, आपला हा कांदा किती छान रंगावरती तळून झालेला आहे. तर असाच आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने मी संपूर्ण कांदा तळून घेते. तर याला आपल्याला बरिस्ता असं म्हणायचं आणि हा जो बरिस्ता आहे तो आपल्याला मटण मॅरिनेट करण्यासाठी उपयोगी येणार आहे. म्हणूनच आपण सर्वात आधी हा कांदा तळून घेतलेला आहे. आता कांदा तर मी पूर्ण तळून घेतला. आता आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे. तर बिर्याणी मसाला आपण घरीच तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी जे काही साहित्य घेतले आहे ते सगळं भाजून घ्यायचं आहे. तर यामध्ये धणे, जिरे, मिरे, त्यानंतर वेलची आहे दोन्ही प्रकारच्या, दालचिनी, तमालपत्र आणि चक्री फूल इथे घेतलेलं आहे. यांचं प्रमाण मी भाजता तुम्हाला सांगते. आता हे सगळे मसाले भाजून घेऊ. त्यासाठी एक पॅन ठेवलं आणि यामध्ये 3-4 तमालपत्र घातले. 5-6 मी इथे लवंग घातलेली आहे. 3 चक्री फूल मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर 2 इंच दालचिनी अशी फोडून घेतली, म्हणजे मिक्सरला बारीक करताना ती छान बारीक होईल. आणि तमालपत्र पण मी इथे थोडासा तोडून घेते. 5 ते 6 हिरवी वेलची आणि 2 मसाला वेलची घेतली. इथे मी 1 टेबलस्पून इतकं काळी मिरी घेतलेली आहे. 1 टेबलस्पून जिरे आणि 2 टेबलस्पून धणे घेतले आणि हे आपण छान खरपूस भाजून घेऊ किंवा याच्यामधून थोडासा ओलसरपणा जातपर्यंत किंवा थोडासा रंग बदलतपर्यंत हे भाजून घेऊ. तर हे बघा, आपले हे मसाले छान भाजून झाले आहे. मी 2 ते 3 मिनिटं अगदी कमी गॅसवर हे मसाले भाजून घेतले. आता आपण हे थंड करू. हे थंड झालेले आहे. आता याला मिक्सरमधून बारीक करू. तर आपला घरच्या घरी म्हणजेच होममेड बिर्याणी मसाला तयार आहे. आता आपली मटण दम बिर्याणीची सर्व पूर्वतयारी झालेली आहे. आता मी इथे 1 किलो मटण घेतलं. हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 ते 3 वेळा. आता यामध्ये जे आपण घरीच बिर्याणी मसाला तयार केला त्यापैकी 2 टेबलस्पून किंवा 2 मोठे चमचे मी असे भरून घेतले, ते यामध्ये घालू. त्यानंतर इथे पुदिन्याची पानं आपल्याला घालायची आहे. तर 1 टेबलस्पून पुदिन्याची पानं तुम्ही इथे घालू शकता किंवा माझ्याकडे पुदिन्याची पानं आत्ता नाहीये, पण मी पुदिना पावडर तयार करून घेतली होती. तर ती इथे 1 टेबलस्पून घातली. त्यानंतर चवीपुरतं इथे मीठ घालू. तर मी इथे 2 मोठे चमचे मीठ घातलं. त्यानंतर 1 चमचा हळद घातली. 3 टेबलस्पून मी इथे लाल तिखट घातलेलं आहे. तर हे लाल तिखट पण आहे आणि रंगाचं पण आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप दही घालू आणि तो सुरुवातीला आपण कांदा तळून घेतला होता त्यापैकी अर्ध्यापेक्षा थोडा जास्त म्हणजे 3/4 इतका मी हा कांदा यामध्ये घातला आणि हे सगळं या मटणाला छान लावून घेऊ. हे बघा, हे छान लावून घेतलं. आता याला 2 तास आपण हे मॅरिनेट करत ठेवून देऊ.
इथे 2 तास झालेले आहे. आता एक मोठं कुकर घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे जे मटण आहे ना, ते कुकरमध्ये शिजवायचं आहे. हे मटण तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजवू शकता, पण त्याला थोडासा वेळ जास्त लागतो. त्याच्यामुळे इथे मी कुकरमध्ये शिजवलं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल आणि जर तुम्हाला कुकरचा स्वाद न आवडता छान पातेल्यामध्ये शिजवलेल्या मटणाचा स्वाद आवडत असेल, तर तुम्ही पातेल्यामध्येच हे मटण शिजवा. आता मी हे कुकरमध्ये करत आहे, तर त्यासाठी या कुकरमध्ये कांदा तळलेलं जे तेल आहे, ते त्यापैकी 3/4 कप तेल मी इथे घेतलं. हे तेल छान गरम झालं, की त्यानंतर हे जे मॅरिनेट केलेलं मटण आहे, ते यामध्ये घालू आणि 2 ते 3 मिनिटं याला छान परतवून घेऊ. हे मटण मी 2-3 मिनिटं छान परतवून घेतलं. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू. परत याला 1-2 मिनिटं छान परतवून घेऊ. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून तूप घालत आहे. परत 1 मिनिटं परतवून झाल्यानंतर यामध्ये फक्त अर्धा कप इतकं मी पाणी घालत आहे. ते पण जे आपण मॅरिनेट केलेलं होतं ना, त्याच भांड्यामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आणि ते सगळं मसाला वगैरे तो यामध्ये घालून घेतला. आता मी कुकरच्या इथे मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घेत आहे. आता हे मटण शिजतपर्यंत आपण तांदूळ शिजवून घेऊ किंवा राईस बनवून घेऊ. तर त्यासाठी इथे मी 750 ग्रॅम इतका बासमती राईस घेतलेला आहे. इथे जे मी राईसचं प्रमाण सांगितलंय ते अगदी परफेक्ट आहे. पण जर तुम्हाला नॉन-व्हेज म्हणजे पीस वगैरे जास्त पाहिजे असेल, मटणाचे पीसेस जर जास्त खायचे असेल, तर तुम्ही इथे अर्धा किलो तांदूळ घ्या. पण जेवढं मटण असतं ना, तेवढं ॲटलीस्ट तांदूळ लागतो. तर मग समजा जर तुम्ही 1 किलो मटण घेत असाल, तर 1 किलो तांदूळ घ्या. पण 1 किलो तांदूळ जर घेतला, तर राईस जास्त होतो आणि पीसेस फार कमी होतात. म्हणून माझं एक महत्त्वाचं सजेशन इथे आहे, की तुम्ही जर 1 किलो मटण घेत असाल, तर तुम्ही 750 ग्रॅम इतका राईस घ्या. म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पीस पण खाल्ले जातात आणि राईस पण व्यवस्थित खाल्ला जातो. त्यानंतर आता हे मी स्वच्छ धुवून घेते. 3 ते 4 वेळा हा राईस मी धुवून घेतलेला आहे आणि याला 15-20 मिनिटं बाजूला ठेवू. म्हणजे हा जो राईस आहे तो चांगला फुलेल. आता आपण याला शिजवून घेऊ. त्यासाठी मी इथे 2 लिटर पाणी घेतलं. हे जे पातेलं आहे ते 4 लिटर पाणी मावेल इतकं आहे. म्हणजे मोठं आपल्याला पातेलं घ्यायचं आहे. तर यामध्ये मी 2 लिटर पाणी घेऊन यामध्ये इथे जे दाखवले आहे ना खडे मसाले, हे सगळे यामध्ये घातलेले आहे. ज्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, स्टारफूल, त्यानंतर वेलची मी थोडी फोडून घातली, लवंग आहे, काळे मिरे आहे आणि अर्धी जावित्री मी यामध्ये घातलेली आहे. यामध्ये 4 टेबलस्पून इतकं मीठ पण आपण घातलं आणि आता हे पाणी छान उकळून घेऊ. तर हे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे. मी गॅस कमी केलेला आहे. आता जो आपण भिजवून ठेवलेला तांदूळ आहे ना, तो घालू. त्यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि फक्त तांदूळ यामध्ये घालायचा आणि असा अर्धा शिजतपर्यंत म्हणजे 80 to 90% शिजतपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. ओव्हरकुक करायचं नाहीये, थोडासा कच्चाच ठेवायचा आहे. तो कसा ठेवायचा किंवा कसं समजायचं की आपला हा राईस शिजलेला आहे तो किंवा 80 to 90% हा शिजलेला आहे. तर हे बघा असा राईस दिसतो म्हणजे आपण हातावरती याला मॅश केलं ना तर मॅश होत नाही. खूप असा ओव्हरकुक झालेला नसतो ना त्यामुळे. तो हाताने तोडला की तो असा दाणा तुटतो म्हणजे असे त्याच्यामध्ये एखादा कण लागतो. तर इतपतच आपल्याला तांदूळ शिजवायचा आहे. तर आपला तांदूळ छान शिजवून झालेला आहे. 80% मी इथे तांदूळ शिजवून घेतला आणि तो आपण काढून घेऊ. तर हे बघा चाळणीमध्ये हा काढून घेतला. आता आपलं मटण पण शिजलेलं आहे हे बघा. इथे मी 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर आहे ना थोडासा गॅस कमी ठेवलेला होता. मला वाटलं की मटण शिजणार नाही. पण तुम्हाला सांगते मटण आहे ना इथे व्यवस्थित शिजलं आहे. मला हे 80 to 90% इथे शिजवायचं होतं. पण आता हे थोडंसं जास्त शिजलेलं आहे. तर सुरुवातीला 3 शिट्ट्या काढा आणि गॅस बंद करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की खूपच जास्त कच्चं आहे, म्हणजे जास्त शिजलं नाहीये, 50%च शिजलं आहे, तर मग परत एखादी शिट्टी तुम्ही काढू शकता. पण सुरुवातीलाच ओव्हरकुक करू नका. तर इथे आणि आपलं पाण्याचं वगैरे पण प्रमाण अगदी बरोबर आहे. आपण अजिबात इथे पाणी वगैरे आटवलं नाहीये. तर व्यवस्थित आपला हा रस्सा झालेला आहे. सुकं मटण कसं असतं ना त्या पद्धतीचं. आणि आता यामध्ये आपण मस्त लेयर लावून घेऊ. तर इथे मी गॅस कमी ठेवलेला आहे. कुकर ठेवून दिला आणि त्यामध्ये थोडं पाणी वगैरे आहे आपल्या ज्या मटणामध्ये थोडंसं पाणी आहे त्याच्यामुळे खाली लागणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा जर कुकर किंवा भांडं ज्यामध्ये तुम्ही करणार आहात आणि ते जर थोडं पातळ असेल तर खाली एखादा तवा ठेवा आणि त्यानंतर हे भांडं ठेवा ज्यामध्ये आपण बिर्याणीला दम देणार आहोत ते. तर आता इथे मी
या राईसला म्हणजे या आपल्या बिर्याणीला मस्त लेयर्स करून घेणार आहे. तर सुरुवातीला आपण मटण ठेवलेलं आहे, त्यावरती एक लेयर मी राईसची दिली. त्यावरती थोडासा ऑरेंज फूड कलर घातला. केशर मी भिजवून घेतलं होतं थोड्या दुधामध्ये, कोमट दुधामध्ये, ते घातलं. थोडंसं तूप पण इथे घालायचं मी विसरली. त्यानंतर थोडी कोथिंबीर, तळलेला कांदा आणि अर्धा चमचा गुलाबजल आणि अर्धा चमचा केवडा वॉटर पण इथे घालायचा. म्हणजे काय होतं, त्याने आपल्या या बिर्याणीला अगदी फ्लेवरफुल आपली ही बिर्याणी होते. जशी हॉटेलमध्ये मिळते ना, तशी फ्लेवरफुल इथे बिर्याणी तयार होते. जो आपण बिर्याणी मसाला तयार करून घेतला, तो पण मी थोडा स्प्रिंकल करून घेतला आणि सेम लेयर मी अशी परत एकदा राईसची लेयर लावून घेतली आणि आता याला झाकून 20 मिनिटं अगदी कमी गॅसवर याला दम देऊ. दम देण्यासाठी मी कुकरचं झाकणच यूज करत आहे. फक्त त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि 15 ते 20 मिनिटं याला दम द्यायचा आहे. त्यानंतर अर्ध्या तासानंतर हे झाकण उघडायचं. तर हे बघा, आपली ही बिर्याणी किती मस्त तयार झालेली आहे. तर आता आपल्या बिर्याणीचा राईस तुम्ही बघा किती छान मोकळा झालेला आहे. मस्त मोकळा, तरीही अगदी सॉफ्ट आपला हा राईस आहे आणि लेयर्स तुम्ही बघू शकता मटणाच्या बिर्याणीच्या किती मस्त आहे. मटण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. आता आपण ही मटण दम बिर्याणी मस्त सर्व्ह करू. तर इथे या छान प्लेटामध्ये अशी पूर्ण खालून छान लेयर घ्यायची आणि ती पूर्ण यामध्ये घालायची. सोबत पीसेस येणार, त्यानंतर मसाला राईस येणार, वरचा जो ड्राय राईस आहे, जो कलरफुल राईस आहे तो येणार आणि वरतून मस्त मी तळलेला कांदा घातला, थोडी कोथिंबीर घातली, सोबतच रायता आणि कांदा आणि मिरची ठेवलेली आहे. आणि हे बघा, मटण किती सॉफ्ट झालेलं आहे, मस्त ज्युसी आहे आणि इतकी फ्लेवरफुल ही बिर्याणी तयार झालेली आहे ना. यामध्ये जो आपण होममेड बिर्याणी मसाला केला, तो तुम्ही एकदा नक्की करून बघा. म्हणजे तुम्हाला बाहेरून बिर्याणी मसाला आणायची गरज नाही आणि रेस्टॉरंटसारखी, हॉटेलसारखी मटण दम बिर्याणी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. आणि 1 किलोच्या प्रमाणामध्ये आज मी सांगितलं आहे ना, म्हणजे तुमच्याकडे 4 पाहुणे जरी येणार असेल ना, तरी ही दम बिर्याणी अगदी परफेक्ट तुमची तयार होणार. तर हे बघा, ही जी आपण 1 किलोच्या प्रमाणात जी दम बिर्याणी तयार केली, तर ही 5 ते 6 लोकांसाठी इनफ आहे, फक्त जर राईस खाणार असेल किंवा फक्त बिर्याणी खाणार असेल तर. पण जर तुम्हाला बिर्याणी पण सर्व्ह करायची आहे आणि मटणचा रस्सा वगैरे पण सर्व्ह करायचा असेल, तर ही एवढी बिर्याणी 10 लोकांना आरामात पुरते. तर याच क्वांटिटीमध्ये तुम्ही अशी करून बघा आणि येणाऱ्या पार्टीसाठी तुम्ही ही दम बिर्याणी एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी आवडली असेल आणि आजचं माझं हे एवढं एफर्ट जर आवडलं असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.